आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ कार्यक्रम साठी माझं स्वागत करीत आहे. आता हल्ली तुम्ही पाहिलं किती चांगलं एकदम निर्मळ पाणी वाहत आहे. या नाल्यामध्ये पाणी वाहत आहे, पण नाल्याच्या बाजूला ते गवत लावलेलं आहे. मोठं मोठं गवत आहे, झाडं असू दे, ते हिरवेगार आहे, त्यांना कोणी पाणी देत नाही. बायबल असंच म्हणते, इर्मियाचं पुस्तक 17 अध्याय 7 आणि 8 वचनामध्ये, जो परमेश्वरावर भरोसा ठेवतो, भाव ठेवतो, तो धन्य असेल. तो असंच नाल्याच्या बाजूला लावलेल्या मोठ्या झाडासारखं नेहमी हिरवेगार असणार. पाऊस पडो की न पडो, पण ते पाण्यामध्ये जड जाण्यामुळं ते एकदम हिरवेगार असतं. तसं देव बाप्पा तुम्हाला म्हणतो, तुम्ही ते तुमचं जीवन असं असायला पाहिजे. देव आमच्या जीवनाच्या पाणी आहे, जीवनाच्या झरणा आहे, जीवनाच्या हिरी आहे. त्याच्यामध्ये तुमचं जड लावलेलं आहे का? जड पक्का आहे का? तर तुमच्या जीवनामध्ये कितीही वादळ येऊ दे, कष्ट येऊ दे, मरी येऊ दे, दुष्काळ येऊ दे, पण तुमच्या जीवनात तुम्ही नेहमी हिरवेगार असणार. कारण तुम्ही देवाबरोबर जोडलेले आहे ना. तुम्ही आतमध्ये नाही तरी सुद्धा त्याच्याबरोबर तुमच्या मिसळून आहे ना. म्हणून तुमच्या जीवन असं असायला, ते देवावर भरोसा ठेवणारा. तसं या पाण्याच्या भरोशाने एक गवत बघा किती चांगलं पिकत आहे, हिरवेगार आहे. तुमच्या जीव असा हिरवेगार असायला पाहिजे. तुम्ही नीतिमान आहे. बायबल म्हणते स्तोत्र संगीता 92 त्याच्या 12 वचनामध्ये, नीतिमान खजुराच्या झाडासारखा एकदम फुलणार आणि देवदारच्या झाडासारखा एकदम सुंदर असणार. तुमच्या जीवन असं सुंदर असायला पाहिजे. तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो, पवित्र देव बाप्पा, देवावर भाव ठेवणारा, विश्वास ठेवणाराचे जीवन असंच हिरवेगार असणार. तसं पाण्याजवळ लावलेल्या एक गवत असू दे, झाड असू दे, हिरवेगार असतात. तसं देवाबरोबर जुळलेले जीवन, देवावर भाव ठेवणारं जीवन, किती कष्ट येऊ दे, दुष्काळ येऊ दे आणि मरी येऊ दे, तरी सुद्धा जीवनामध्ये कधी काय कमी होणार नाही. देव माझ्या मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. जीवनामध्ये सगळं उणे काढून टाक प्रभू. आज वचन ऐकून जीवनामध्ये जे काय गरज आहे पूर्ण कर. त्यांचं सर्व काय आजारपणा दूर कर प्रभू. आशीर्वाद कर. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन.